या सरकारच्या सुरक्षेला जो धोका निर्माण झाला, भाजपच्या सत्तेला जो धोका निर्माण झाला, त्याच्यामधून या लोकांना मनामध्ये जी भीती बसलेली आहे, संविधानाची जी भीती बसलेली आहे, ती संविधानाची भीती ही वारंवार व्यक्त होताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मग नवनव्या घोषणा देत राहतात आणि नवनव्या घोषणांच्यामधून जनतेमध्ये फूट कशी पडेल म्हणून मग वेगवेगळ्या घोषणा दिल्या जातात. क्या टूटेंगे एक रहे तो बचेंगे. कुणापासून, मला कुणापासून वाचवायचं आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे ना. परंतु अशा पद्धतीनं जनतेमध्ये फूट पाडण्याचे हे सगळे लोक उद्योग करत असतात. आमचं मत आहे की देशामध्ये त्याला सेफ कुणाला करायचं. आमचं म्हणणं आहे मोदी है तो अदानी सेफ है, भाजप है तो अदानी अंबानी सेफ है, आणि जनता अनसेफ आहे, महिला अनसेफ आहे. त्याची उदाहरणं किती आहेत त्या माहिती आहे. मी स्वतः सांगत नाही, कॉर्नर मरियम आपल्यासोबत ते उदाहरणं सांगतील. भारतातल्या महिला जिथे जिथे भाजपची सत्ता आहे त्या त्या ठिकाणी महिला अनसेफ आहेत. आपण इथे सगळं वर्णन केलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. दलित अनसेफ, अल्पसंख्याक अनसेफ, इतर मागास जाती अनसेफ, आदिवासी अनसेफ आहे, तो सेफ आहे. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की भाजप आहे तो सारी जनता अनसेफ आहे आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही पक्षानं स्वीकारलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यापासून त्यांनी महाराष्ट्राची लूट कशी चालवली आहे आपण पाहत आहे. महाराष्ट्रातले उद्योगधंदे ते गुजरातला कसे घेऊन जात आहेत हे आपण पाहतोय. कालच मी नाशिकहून आलो, नाशिकला नवीन मला उदाहरण पाहायला मिळालं. तिथे 25,000 कोटीचा चिप्सचा कारखाना होता, तोही कारखाना इथून नेण्यात आले. आणि जे गुजरातला नेता येत नाही, इथून नेता येत नाही, चाकलवून नेता येत नाही, त्याचं काय करतात ते आपल्या जवळच्या गुजरात्यांच्या ताब्यामध्ये देतात. मुंबई ताब्यामध्ये देण्याचं काम चालू. मुंबईमध्ये हजारो एकर जमीन ही अदानीच्या ताब्यामध्ये देण्याचं काम चालू आहे, हे आपण सगळेजण पाहतो आहोत. अशा पद्धतीनं महाराष्ट्राला लुटण्याचं काम ही मंडळी सगळी करतायत. बरं, हे केवळ आम्ही म्हणतो असं नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सत्ताबदल झाला आणि ज्या वेळेला खोकी वाटण्यात आली आणि खोकी ज्या वेळेला आपल्यासमोर दिसली त्यावेळेला हे सगळं कुणी केलेलं आहे याच्याबद्दलची जे शंका व्यक्त केल्या जात होत्या त्याचं सत्य काल परवा बाहेर पडलं. अजित पवार यांनीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पूर्वीचं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी बैठकी झाली, त्या बैठकीला अदानी उपस्थित. ही भारतामध्ये घडलेली, नव्याने घडलेली गोष्ट आहे. यापूर्वी कधीही भांडवलदार अशा पद्धतीने सत्तेमध्ये हस्तक्षेप करत नव्हते. परंतु महाराष्ट्राचं सरकार पाडण्यासाठी एका मोदींच्या जवळच्या भांडवलदारानं असा हस्तक्षेप करणं हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा हल्ला आहे असं आमचं मत आहे. अर्थात आज त्यांनी पलटी खाल्ली, आज ते वेगळंच काहीतरी बोलायला लागले, परंतु सत्य त्यांच्या तोंडातलं बाहेर पडलेलं आहे असं आमचं मत आहे. आणि आम्ही ते सांगत होतो त्यावेळेला आली सगळी जी खोकी होती ती खोकी ही कशी होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र बुडवणारं जे सरकार आहे हे सरकार गेलं पाहिजे यासाठी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका आहे. आणि आमचं मत हे जर जायचं असेल तर आमचा एकटा पक्ष हे घालू शकत नाही किंवा कुठलाही महाराष्ट्रामधला दुसरा संविधानावरची श्रद्धा असलेला पक्ष एकट्यानं घालू शकत नाही. आणि हे सत्य आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं. एकजूट झाली आणि ती एकजूट झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये 31 जागा त्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. आमचं म्हणणं आहे की अजून देखील महायुतीला महाविकास आघाडी हाच पर्याय आहे. आणि या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर या महाविकास आघाडीची निवडणूक चाललेली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जनता उत्सुक आहे असं आम्हाला दिसतं. हे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काय करणार आहे याची भूमिका महाविकास आघाडीनं आपल्या महाराष्ट्र नाम्यामध्ये मांडण्यासाठी आपल्यासमोर आलेली आहे. एक अत्यंत सकारात्मक कार्यक्रम हा महाविकास आघाडीने आपल्यासमोर ठेवलेला आहे. ती पंचसूत्री माझ्यापेक्षा आपल्या सर्वांना जास्त चांगली माहिती आहे. महिलांना 3,000 रुपये,
ते त्यांच्या हक्काचे आहेत. ते काही मत विकत घेण्यासाठी म्हणून नाही आहे. ही त्याची आमची भूमिका सांगतो आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत. इथं उमेदवार का सांगतो ना. तुमचे उमेदवार बंडखोर झाले नसते, महाविकास आघाडीचे बंडखोर. आम्ही त्याकडे येऊ. आम्ही आमची भूमिका ऐकून घ्या. त्यांना स्पष्ट करू. स्पष्ट होतोय. महाआघाडीची संघचित्र आम्हाला माहित आहे. माकप काय करणार आहे सांगा. आम्ही माकपचीच भूमिका मांडतो आहोत. ही माकप स्वच्छ भूमिका. ऐका ना, प्रश्नोत्तर करू ना आपण. माझी भूमिका झाल्यानंतर आपण प्रश्नोत्तर करूया. तुम्ही स्पष्ट प्रश्न विचारा, त्या प्रश्नाला आम्ही स्पष्ट उत्तरं देऊ. लोकसभामध्ये ऐका 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 माझं होऊ थोडक्यातच चालेल. ही आमची भूमिका आहे. आणि ही भूमिका असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रामध्ये मोजक्या जागा लढवतो आहोत. 3 जागा आम्ही लढवतो आहोत. आणि या 3 जागांमध्ये आमची सिटिंग सीट आहे, ही डहाणूची सीट आहे, ती लढवतो. कळवणची 7 वेळा आम्ही जिंकून आलेली जी सीट आहे ती आम्ही लढवतो आहोत. आणि सोलापूर मध्येची ती जी आम्ही 3 वेळा जिंकलेली आहे आणि सतत जनतेचे प्रश्न आम्ही लढवतो आहोत, ही आम्ही लढवतो आहोत. त्या 3 जागा आम्ही लढवतो आहोत. आणि इतर सर्व जागी महाविकास आघाडीचे आणि जे इतर उमेदवार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे. त्या 3 जागा आम्ही लढवतो आहोत, ही आमची भूमिका आहे. आणि या भूमिकेमध्ये आम्ही महाविकास आघाडीनं 2 जागा आम्हाला सोडल्या. महाविकास आघाडीच्या वतीनं अधिकृत जागा सोलापूरची सोडावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. आम्ही अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही जागा आम्हाला मिळेल. ही जागा लोकसभेला तुम्ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही मदत करा, त्यांच्यासोबत राहा, आमची भूमिकाच होती. सर्वत्र आम्ही ती केली. आणि त्यावेळेला आम्ही आमच्या जागांचा त्याग करून त्यावेळेला महाविकास आघाडीला आम्ही मदत केली. आणि बाकीच्या सर्व आमच्या सगळ्या युनिट्सनी या याच्यामध्ये भाग घेतला. सोलापूरमध्ये सुद्धा अत्यंत प्रामाणिकपणे आमच्या पक्षानं काम केलं. आणि आमचा दावा आहे की आमच्या पक्षानं काम केलं. महागाई काय त्यांना नाही लागू आहे, बेरोजगारी लागू नाहीये. त्यावेळेस नाही समाज आठवत त्यांना. त्यावेळेस अदानी आणि अंबानीच त्यांचे प्रिय मित्र आहेत. तर हे सगळं राजकारण बदललं पाहिजे. आणि ते लोकच बदलू शकतात, जनताच बदलू शकते. आणि म्हणून कॉम्रेड आदम मास्टर हे असेंब्लीमध्ये विधानसभेत जायला पाहिजे. कारण विधानसभेमध्ये या सगळ्या प्रश्नांवरती, सोलापूरच्या सगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवणारा जो असेल ती कॉम्रेड आदम मास्टर आहे. मागे सुद्धा आपण अनुभव घेतलेला आहे. तो आवाज उठवणारा माणूस तिथे जायला पाहिजे. लोकांचं प्रतिनिधित्व करणारं जायला पाहिजे. नाहीतर हे राजकारण लोकांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याचं काम हे आज भाजपवाले करत आहे. हे दुर्दैवी आहे की काँग्रेस पक्षाने अशा पद्धतीची भूमिका घेतली. आमचं अजूनही म्हणणं आहे लोकांना की आपण हुशार व्हावे आणि आपण एकत्र मिळून विधानसभेमध्ये डाव्या पक्षांचा आवाज हे गरजेचं आहे. कारण डाव्या पक्षांचा आवाज हे नेहमी लोकांच्या बाजूने असतं. पत्रकारांवर हमले होतात, पत्रकारांवर हमले होतात. दिल्लीवर निदर्शन कोण करतं? कधी बघितलंय? पत्रकारांना जेलात टाकण्यात येतं. कोण जातं त्यांना कोर्टामध्ये वाचवण्यासाठी? हा फक्त लाल झेंडा दिसतो. न भाजपवाले, न काँग्रेसवाले, न कोणी दिसत तिकडे. बुलडोझरमध्ये, जहांगीरपुरीमध्ये बुलडोझरनी त्या मुसलमानाचं घर तोडलं. त्या बुलडोझरच्या समोर कोण उभं राहिला? एक काँग्रेस माणूस नाही दिसला तिकडे. कोण उभं राहिला? हा लाल बावटा होता. तिथे उत्तराखंडमध्ये त्या गुफामध्ये अडकलेले जे सगळे कामगार होते त्यांना वाचवण्यासाठी जे रॅट मायनर्स गेले दिल्लीमधून, त्याच्यातला एक जण जो मुसलमान दिल्लीचा, त्याला बक्षीस देणं तर लांबची गोष्ट, त्याची शाबाशी करणं लांबची गोष्ट. त्याचं घर तोडून टाकलं बुलडोझर वापरून. कोणी उभं केलं त्यांचं घर? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी 12-15 लाख रुपये जमा करून त्याचं घर परत उभं केलं. सांगायचा मुद्दा हा आहे की लाल बावटा हा सत्ते दिसत नाही फक्त. म्हणजे आली निवडणूक आणि रस्त्यावर उगवले असं लाल बावट्याचा धर्म नाही आहे. लाल बावटा हा मेहनत करणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, बिडी कामगार,
शेतमजूर, शेतकरी, महिला, पीडित, बेरोजगार यांचा आवाज सतत 5 वर्षात उठवत राहतो. आणि म्हणून आम्हाला अधिकाराने सांगणं हे अधिकार आहे आमचा की लोकांनी हे ओळखावं आणि अडम मास्टरला विधानसभेत पाठवावं. आम्ही भूमिका सांगितलेली आहे. आपले काही प्रश्न असतील तर विचार. तुम्ही आता म्हणालात की धर्मनिरपेक्ष बरोबर कम्युनिस्ट कधीच तडजोड करत नाही, बरोबर आहे. जर का धर्मनिरपेक्ष बरोबर तडजोड करत नाही तर ऊर बडवून सांगणारा की होय आमच्याच कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिद पाडली आहे अशा शिवसेनेबरोबर हा कम्युनिस्ट कसं तडजोड करतोय? कुठल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमध्ये तुम्ही बसताय? ही सवडीनं झालेली धर्मनिरपेक्षता नाही. या खुलासा करा, तुम्ही कुठल्या धर्मनिरपेक्षतेची व्याख्या करताय? तुम्ही शिवसेनेबरोबर तडजोडीला गेलात, शिवसेनेबरोबर आज वाटाघाटीला बसलात नारकर. आज या परिस्थितीला वेळ अशी आहे की तुमची ही तडजोड सवडीची आहे, तुमची ही तडजोड तुमच्या सहकार्याला वाचवण्याची आहे आणि तुमची ही तडजोड ही सत्तेपर्यंत जाण्याची आहे. विचारधारा सोडली आहे तुम्ही. हो द्या. नाही ढवळे मॅडम देतील, त्यांनी म्हटलंय. आम्ही देऊ बसा, आम्ही उत्तर देऊ. बसा, शांतपणे बसा, आम्ही चर्चा करू. बसा ना भाऊ. आपल्या समोरचा जो मुद्दा आहे तो संविधान वाचवण्याचा मुद्दा आहे. ऐका ना साहेब, मला व्याख्या नको, मला स्पष्ट सांगतो, प्रास्ताविक नको, मुद्द्यावर या. मुद्द्यावरच येतोय. हो, धर्मनिरपेक्षता हे आपल्या संविधानामधलं एक महत्त्वाचं अतूट असं अंग आहे. त्याच्यामध्ये हे राज्य धर्मनिरपेक्ष आहे हा संविधानामध्ये उल्लेख आहे. आणि म्हणून धर्मनिरपेक्ष जर आपल्या इथे राष्ट्र राहायचं असेल तर आपलं संविधान वाचलं पाहिजे. आणि हे संविधान वाचवण्यासाठी जे जे आज लढाईमध्ये येतील ते सर्व आमचे दोस्त आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की मुंबईच्या देसाईचा खून, मुंबईच्या देसाईची हत्या कॉम्रेडांनी विसरली. तुम्ही बोलू देणार नाही. आमच्या मते या देशाचा शत्रू नंबर 1 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. शत्रू नंबर 1 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मनुवादाच्या विचारानं चालणारा भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी म्हणून जे सोबत येतील त्या सर्वांना सोबत घेण्याची आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यामध्ये आमचं मत आहे की ही सगळी जी नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि भारतीय जनता पक्ष यांनी शिवसेना तोडण्याचं काम केलं, त्यांनी राष्ट्रवादी पक्ष तोडण्याचं त्यांनी काम केलं. ही गोष्ट ही संविधानामध्ये ही ज्या संघराज्य प्रणाली जी आहे, तुमचं महाराष्ट्रावर प्रेम आहे काय मला माहिती नाही, पण आमचं मत असं आहे की महाराष्ट्रावरती प्रेम असणं, राज्याची प्रणाली राखणं हे देखील या संविधानाचं महत्त्वाचं अंग आहे. मी साधा सोपा प्रश्न विचारला, देसाईची हत्या कम्युनिस्टांनी विसरली का? ऊर बडवून बघणाऱ्या शिवसेनेबरोबर कम्युनिस्ट बसणार का? आजवर आम्ही काँग्रेस सोबत लढत आलो, आजवर आम्ही काँग्रेस बरोबर लढत आलो, पुढेही लढत राहू.